तर बीडमधून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। लोकभावनेचा आदर करत आपण बीड लोकसभा 2024 लढवणार नसल्याचा निर्णय ज्योती मेटे यांनी जाहीर केलाय। व्यापक जनहिताचा निर्णय विचारात घेऊन बीड लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय ज्योती मेटे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलाय। यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्योतिताई मेटे यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळालाय। तर बीड लोकसभा निवडणुकीत आता पंकजाताई मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशीच चुरशीची लढत होणार आहे। लोकभावनेचा आदर करून ज्या समाजहितासाठी साहेबांनी कधीही तडजोड केली नाही आणि समाजासाठीच मी माझं कुंकूही गमावलेलं आहे, तेव्हा लौकिक अर्थानं आज माझ्याकडे कमावण्यासारखं किंवा गमावण्यासारखं काहीही उरलेलं नाही। त्यामुळे मी परत एकदा रिपीट करते की व्यापक जनहिताचा निर्णय विचारात घेऊन बीड लोकसभा 2024 न लढवण्याचा